आता बातमी कल्याणमधून। हळदीच्या समारंभामधल्या जेवणामधून 40 ते 50 पाहुण्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कल्याण पश्चिम येथील उच्चभ्रू मोहन प्राईड सोसायटीमध्ये हा सगळा प्रकार घडला। केटररच्या निष्काळजीपणामुळे लोकांचा जीव तर धोक्यात आलाच होता, मात्र विवाह सोहळा सुद्धा रद्द करावा लागलाय। केटरर राज पराते याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी वधूपिता संजीव वावस्कर यांनी केलेली आहे। वावस्कर यांची मुलगी स्नेहाचं आज लग्न होतं। रीतीप्रमाणे शनिवारी हळदीचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी अनेक नातेवाईक जमले। त्यांच्यासाठी जेवणाची सोय वधूपिताने केली। रात्री जेवण झाल्यावर नातेवाईक जेव्हा रूमवर पोहोचले तेव्हा अनेकांना उलट्या आणि जुलाब असा त्रास झाला। वधूची आई आणि बहिणीला सुद्धा विषबाधा झाली। या सगळ्यामुळे आजचा लग्न सोहळा रद्द करावा लागला, ज्यामुळे वधू स्नेहा हिला जबर मानसिक धक्का बसलाय। पोलिसांनी मात्र अजूनही केटरर विरोधात गुन्हा दाखल केलेला नाही। हळद वगैरे सगळी व्यवस्थित झाली, जेवण वगैरे झाली 6-11 वाजता। त्यानंतर सगळे घरी जेव्हा परतले हॉटेलला, की आपल्या कॉम्प्लेक्सचे सगळे लोक, आमचे 100-150 लोक जेवायला होते, तर त्यांना सगळ्यांना 12 पासून उलट्या सुरू झाल्या, जुलाब सुरू झाले आणि उलट्या पण अशा की प्रचंड वेदना, प्रचंड त्रास आणि प्रचंड हाल झाले सगळ्यांचे रात्रभर। आणि सिनियर सिटीजन्स तर अजूनही ट्रॉमामध्ये आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, काही लहान मुलं सुद्धा ऍडमिट आहेत, काही मुरबाडला जाऊन ऍडमिट आहेत, काही अंबरनाथला जाऊन ऍडमिट आहेत। ही सगळ्यांची परिस्थिती अतिशय खराब आहे।